नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. बीज मातीत पेरल्यापासून ते उगवून येईपर्यंत जमिनीच्या आत अनेक गोष्टी घडत असतात. उगवण्यासाठीची ही लढाई सोपी नसते बरं का. कल्पना करा की हा छोटासा बीजरूपी जीव जमिनीत गुडूप अंधारात जाऊन बसलाय. त्याला सगळं नवीनच. कुठली कीड कधी हल्ला करेल सांगता येत नाही. कुठली बुरशी गनिमी कावा करून घात करेल सांगता येत नाही. मित्रांनो, या परिस्थितीत फक्त तेच बीज टिकू शकतं ज्यामध्ये लढण्याची ताकद आहे. आणि मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे लढण्यासाठी लागणारी ही ताकद, ही रसद आपण बीजाला नक्कीच पुरवू शकतो. कसं? बीज प्रक्रिया करून. बीज प्रक्रिया म्हणजे जणू बियाण्याचं लसीकरणच आहे. लहान बाळाचे विविध रोगापासून रक्षण व्हावे, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, भविष्यात त्यांना कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून आपण त्यांना वेगवेगळ्या लसी देतो, हो की नाही? याच प्रकारे बीज प्रक्रिया करून आपण आपल्या बियाण्याचे सुद्धा लसीकरण करू शकतो. मित्रांनो, आता मला सांगा, आपल्या बाळाला लसीकरण करण्याचं काम आपण कधी टाळतो का? अजिबात नाही. मग याचप्रमाणे बीजाला ताकद प्रदान करायची असेल, भविष्यातल्या संभाव्य रोगापासून, किडीपासून, बुरशीपासून त्याचे रक्षण करायचे असेल, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर बीज प्रक्रिया ही केली म्हणजे केलीच पाहिजे. आलं लक्षात? या व्हिडिओमध्ये आपण भाताच्या बीज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. पण बीज प्रक्रिया करण्याआधी महत्वाचं आहे ते म्हणजे योग्य बियाण्याची निवड करणे आणि त्याची उगवण क्षमता तपासणे. या विषयावर आम्ही एक वेगळी फिल्म तयार केलेली आहे, ती नक्की पहा. मित्रांनो, इथं लक्षात घ्या, तुम्ही घरचं बियाणं वापरा किंवा विकतचं, बीज प्रक्रिया ही केलीच पाहिजे. भाताच्या बियाण्यावर आपल्याला 2 वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करायच्या आहेत. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया. यापैकी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया म्हणजेच रासायनिक बीज प्रक्रिया आहे. मित्रांनो, पीक कोणतेही असो, नेहमी प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करावी व त्यानंतरच जैविक बीज प्रक्रिया करावी. त्याचं काय आहे ना, की जैविक बीज प्रक्रियेसाठी आपण काही विशिष्ट जीवाणू वापरणार आहोत आणि रासायनिक बीज प्रक्रियेसाठी काही रसायने. आता प्रथम जर जैविक बीज प्रक्रिया केली आणि नंतर रासायनिक बीज प्रक्रिया केली तर रसायनामुळे जीवाणू मरतील ना राव. म्हणूनच प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करावी आणि नंतर जैविक बीज प्रक्रिया करावी. आणि हो, कोणत्याही परिस्थितीत रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया एकत्र करू नयेत. म्हणजे एकाच वेळी रसायने व जीवाणू मिक्स केले आणि दोन्ही प्रक्रिया एकदम उरकून टाकल्या असं अजिबात करू नये. या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या कराव्यात. 2 प्रक्रियेमध्ये कमीत कमी 3 तासाचे अंतर असावे. रासायनिक बीज प्रक्रिया पेरणीच्या काही दिवस आधी केली तरी हरकत नाही, परंतु जैविक बीज प्रक्रिया मात्र पेरणीच्या दिवशीच करावी. चला तर आता पाहूया भाताच्या पिकासाठी रासायनिक म्हणजे बुरशीनाशक बीज प्रक्रिया नक्की कशी करावी. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, भाताच्या पिकावर बऱ्याचदा बियाण्यापासून तसेच जमिनीपासून होणारे रोग येतात. बदलत्या वातावरणामुळे अलीकडे या रोगांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. विशेषतः करपा, पर्णकरपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता म्हणजेच लोंब्याशा उदबत्तीसारख्या होतात. आभासमय काजळी म्हणजे कानी रोग यासारखे खतरूड रोग आपल्या भात पिकावर जोरदार हल्ला करतात. या रोगामुळे उत्पादनात मोठी घट होते. या बुरशीजन्य रोगाचा सामना करण्याची ताकद आपल्या बीजामध्ये यावी यासाठी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर यासाठी लागणाऱ्या साहित्याची प्रथम नोंद करूया. बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य: नंबर 1, मोठं गोंडपाट किंवा तळवट किंवा ताडपदरी. नंबर 2, कार्बेंडाझिम 50% WP, बाजारातील नाव 22 टीन. नंबर 3, 3 बादल्या व पाणी. नंबर 4, छोटा हँड स्प्रे पंप. नंबर 5, हँड ग्लोव्ज. नंबर 6, मास्क. नंबर 7, छोटे मोजमाप पात्र. नंबर 8, छोटा वजन काटा व कात्री. आणि नंबर 9, मीठ. हे साहित्य तुम्हाला घरच्या घरी गाव पातळीवर किंवा
कृषी सेवा केंद्रावर सहज उपलब्ध होईल. लक्षात घ्या, बीज प्रक्रिया ही नेहमी सावलीच्या जागी करायची असते. यासाठी सुरुवातीला एक सावलीची जागा शोधून घ्या. आता 1 एकर क्षेत्राच्या पुनर्लागवडीसाठी साधारण 12 ते 16 किलो भाताचे बियाणे लागते. आपण इथे प्रात्यक्षिकासाठी 12 किलो म्हणजेच 1 एकरासाठीच्या बियाण्याची बीज प्रक्रिया करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अर्ध्या एकरावर भाताची लागवड करणार असाल तर तुम्ही 6 किलो बियाणं वापरा. 2 एकरावर करणार असाल तर 24 किलो बियाणं वापरू शकता. सुरुवातीला आपल्याला हे बियाणं स्वच्छ करायचं आहे. म्हणजेच या बियाण्यातील हलकं, पोचट तसेच रोगग्रस्त बियाणं वेगळं करायचं आहे. हे कसं करायचं? यासाठी आपल्याला बियाणं 3% मिठाच्या द्रावणात बुडवायचं आहे. यासाठी सुरुवातीला एका बादलीत 10 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये 300 ग्रॅम मीठ टाकून चांगलं ढवळून हलवून घ्या. आता या द्रावणामध्ये आपलं बियाणं 2 टप्प्यात म्हणजेच पहिल्यांदा 6 किलो आणि नंतर 6 किलो टाकून आपल्याला हलवून घ्यायचंय. चला तर सुरुवातीला आपलं 6 किलो बियाणं आता या 3% मिठाच्या द्रावणात टाकूया. याच्यामुळं होतं काय, तर मीठ त्या पाण्यात टाकल्यामुळे त्या द्रावणाची घनता वाढते. त्यामुळे हलकं, रोगग्रस्त, पोचट बियाणं पाण्यावर तरंगून वर येतं. ते बियाणं बाजूला काढून टाका आणि तळाला गेलेलं जड निरोगी बियाणं बाहेर काढून ते दुसऱ्या एका स्वच्छ पाणी असलेल्या बादलीमध्ये टाकून ते चांगलं धुवून घ्या. त्यानंतर त्या बादलीतील बियाणं बाहेर काढून तिसऱ्या बादलीमध्ये, ज्याच्यात स्वच्छ पाणी आहे, त्याच्यात पुन्हा एकदा धुवून घ्या आणि मग ते बियाणं आपल्या कागदावर सुकायला ठेवून द्या. याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करत उर्वरित 6 किलो बियाणंही सुरुवातीला मिठाच्या द्रावणात टाका. त्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. परत दुसऱ्या बादलीतील स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन आपल्या कागदावर सुकायला ठेवून द्या. आता ते बियाणं सावलीत चांगलं 1 तासभर पूर्णपणे सुकवून घ्यायचं. आणि हो, लक्षात ठेवा, वापरून झाल्यानंतर हे मिठाचं द्रावण शेतात फेकून देऊ नका बरं का. ते शेताच्या बांधावर किंवा नाल्यात टाका. चला आता प्रत्यक्ष बीज प्रक्रियेला सुरुवात करूया. सुरुवातीला हातामध्ये हँडग्लोव्ज व तोंडाला मास्क लावा. या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. लक्षात घ्या, बुरशीनाशक असू दे किंवा कीटकनाशक हे एक प्रकारचं विषच आहे. याने हाताला जळजळ होऊ शकते. तेच हात डोळ्याला लागून अपाय होऊ शकतो. म्हणून हँडग्लोव्ज व मास्क नक्की वापरावे. चला आता रसायनाचे प्रमाण आधी जाणून घेऊ. प्रति किलो बियाण्यासाठी बुरशीनाशकाचं प्रमाण आहे कार्बेंडाझिम 50% WP. हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्याला 3 ग्रॅम या प्रमाणात वापरावं. म्हणजे 12 किलोसाठी 36 ग्रॅम. हे 36 ग्रॅम वजन काट्याच्या साहाय्याने व्यवस्थित मोजून घ्यावे. जर तुमच्याकडे असा छोटा वजन काटा उपलब्ध झाला नाही तरी काळजी करू नका. बुरशीनाशकाचा पुडा जर 100 ग्रॅमचा असेल तर त्यातले साधारण 1/3 म्हणजे 3तला 1 भाग बुरशीनाशक घ्या. याप्रमाणे पिशवीच्या वजनाचे गणित करून तुम्ही काटेकोर अंदाज लावूनही 36 ग्राम बुरशीनाशक घेऊ शकता. आता दाखवल्याप्रमाणे 12 किलो बियाणे बसेल एवढं मोठं गोणपाट, तळवट किंवा ताडपत्री घ्या आणि त्यावर हे आपलं भाताचं बियाणं नीट पसरवून घ्या. मित्रांनो, कोणतेही बुरशीनाशक हे सर्वसाधारणपणे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असतं. आता ही पावडर बियाण्याला चिकटणार कशी? त्यासाठी बियाणं आपल्याला हलकंसं ओलसर करून घ्यावं लागेल. बियाणं हलकंसं ओलसर करण्यासाठी हँडस्प्रे पंपामध्ये पाणी भरून ते बियाण्यावर फवारा. कोणत्याही परिस्थितीत जास्त पाणी मारू नका. बुरशीनाशक बियाण्याला चिकटण्यापुरतंच हलकं पाणी मारा. आता कार्बेंडाझिम 50% WP 36 ग्रॅम हे बुरशीनाशक बियाण्यावर समप्रमाणात काळजीपूर्वक टाका आणि लगेच म्हणजे तात्काळ दाखवल्याप्रमाणे बियाण्याला हात न लावता आपण सुपात दाणे पाखडतो ना, तसं हे बियाणं चांगलं घुसळून घ्या. बियाणे घुसळण्याची ही प्रक्रिया करताना दोघांपैकी एक जण हे बियाणं एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे हलवत घेऊन जाईल. त्यानंतर दुसरा याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करेल.
अशा प्रकारे 4 ते 5 वेळा ही प्रक्रिया केली की आपले बुरशीनाशक सर्व बियांना समप्रमाणात लावले जाईल. त्यानंतर हे बियाणं दाखवल्याप्रमाणे गोणपटावर पसरवून घ्या व ते 10 ते 15 मिनिटं सावलीत सुकू द्या. मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल आपल्या बियाण्याचा रंग सुरुवातीला पिवळसर सोनेरी होता, तो आता बदललेला आहे. बुरशीनाशकाच्या रंगाप्रमाणे बियाण्याचा रंगही थोडाफार बदलतो. आलं लक्षात? आता बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेलं हे बियाणं पूर्णपणे सुकल्यावर म्हणजे साधारण 3 तासानंतर आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. जैविक बीज प्रक्रियेमुळे नक्की काय फायदा होतो? मित्रांनो, मला सांगा, जर तुम्हाला संध्याकाळच्या जेवणासाठी ताटात ज्वारीचे दाणे, कच्चा तांदूळ व तुरडाळ वाढली तर तुम्ही ते खाऊ शकाल का? नाही ना, कारण हे खाल्लं तर आपल्याला लोटापरेड करावी लागेल आणि आपलं आरोग्य बिघडेल. पण जर आपण या ज्वारीचे चक्कीत जाऊन पीठ केलं, त्या पिठाची भाकरी करून ती चुलीवर भाजली, भात डाळही शिजवली आणि मग भाकरी, भात, डाळ आपल्याला ताटात खायला दिली तर आपण ती खाऊ शकतो. अगदी अशीच परिस्थिती पिकांची आहे. जमिनीतील मूलद्रव्य पिकांना लागणाऱ्या विशिष्ट रूपात असतील तरच पिके ती शोषून घेऊ शकतात. जमिनीतील स्फुरद व पालाश पिकाला हव्या त्या फॉर्ममध्ये पीएसबी व केएमबी हे जीवाणू उपलब्ध करून देतात. तर ॲझोटोबॅक्टर हे जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून पिकाला उपलब्ध करून देतात. चला, आता ही जैविक बीज प्रक्रिया कशी करायची ते पाहूया. इथं लक्षात घ्या की जैविक बीज प्रक्रिया ही आपल्याला रासायनिक बीज प्रक्रियेनंतर कमीत कमी 3 तासांनी करायची आहे. आणि हो, अगदी पेरणीपूर्वीच जर ही प्रक्रिया केली तर अतिउत्तम. जैविक बीज प्रक्रियेसाठी जीवाणू खते ही 2 स्वरूपात बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पहिलं म्हणजे पावडर स्वरूपात आणि दुसरं म्हणजे लिक्विड स्वरूपात. यापैकी तुम्हाला ज्या स्वरूपात ही जीवाणू खते उपलब्ध होतील त्या स्वरूपातील जीवाणू खते तुम्ही वापरू शकता. जीवाणू खते पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असल्यास त्याचं वापरायचं प्रमाण किती असावं? आता आपण 12 किलो बियाण्यासाठी जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत. यासाठी आपल्याला पीएसबी प्रति किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम म्हणजेच 12 किलोसाठी 300 ग्रॅम लागेल. ॲझोटोबॅक्टर प्रति किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम म्हणजेच 12 किलोसाठी 300 ग्रॅमच लागेल. आणि केएमबी सुद्धा प्रति किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम प्रमाणे 12 किलो बियाण्यासाठी 300 ग्रॅम याप्रमाणे ही जीवाणू खते लागतील. ही जीवाणू खते कृषी सेवा केंद्र, कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालय किंवा कृषी विज्ञान केंद्रात सहज मिळतील. लिक्विड स्वरूपातील जीवाणू खते वापरताना त्याचे प्रमाण प्रति किलो बियाण्याला 10 मिली म्हणजेच 12 किलोसाठी 120 मिली एवढे घ्यावे. जर तुम्हाला ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी यांची लिक्विड स्वरूपातील एकच कंबाईन बॉटल मिळाली तर तुम्ही तीही वापरू शकता. तिचं प्रमाण प्रति किलो बियाण्याला 10 मिली म्हणजेच 12 किलोसाठी 120 मिली एवढे घ्यावे. मित्रांनो, लक्षात घ्या, आता मी सांगितलेलं प्रमाण हे विद्यापीठात मिळणाऱ्या जीवाणू खतासाठीच आहे. तुम्ही जर एखाद्या खाजगी कंपनीने बनवलेलं जीवाणू खत वापरणार असाल तर त्या बॉटलवर किंवा पुड्यावर दिलेल्या प्रमाणात जीवाणू खत वापरावे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत लिक्विड जीवाणू खते 1 किलो बियाण्यासाठी 30 मिलीपेक्षा जास्त प्रमाणात वापरू नयेत. अन्यथा पूर्वी केलेली रासायनिक बीज प्रक्रियेचं आवरण पूर्णपणे धुवून जाईल. आपल्या प्रात्यक्षिकात आपण लिक्विड स्वरूपातील म्हणजेच द्रव रूपातील जीवाणू खते वापरणार आहोत. लक्षात घ्या, लिक्विड स्वरूपातील जीवाणू वापरताना त्यामध्ये पाणी मिक्स करू नका, ते आहे तसंच वापरा. चला, आता जैविक बीज प्रक्रिया प्रत्यक्ष कशी करायची ते पाहूया. दाखवल्याप्रमाणे गोणपाट, तळवट किंवा ताडपत्रीवर बियाणे हलकेच पसरून घ्या. यानंतर हँडस्प्रे पंपामध्ये वरील 3ही लिक्विड स्वरूपातील जीवाणू समप्रमाणात म्हणजे प्रत्येकी 120 मिली प्रमाणे एकूण 360 मिली भरून घ्या. आता हे द्रावण हँडस्प्रे पंपाने बियाण्यावर समप्रमाणात 2 टप्प्यात फवारून घ्या.
म्हणजे करायचं काय, तर हे 360 मिली द्रावणापैकी अर्ध द्रावण आपल्या बियाण्यावर हँडस्प्रे पंपाने फवारून घ्या. यानंतर दाखवल्याप्रमाणे बियाण्याला हात न लावता बियाणे हाताने न चोळता ते चांगले घुसळून घ्या. अशा प्रकारे 4 ते 5 वेळा घुसळण्याची प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर उर्वरित अर्ध द्रावण त्याच्यावर पुन्हा फवारून घ्या आणि परत ही हलवण्याच्या प्रक्रियेची पुनरावृत्ती करून नंतर हे बियाणं गोणपाटावर टाकून ते सावलीत 10 ते 15 मिनिटं चांगलं सुकू द्या. आपले काही शेतकरी बांधव म्हणतात, कुठे आता सावलीत सुकवत बसू, उन्हातच वाळवून घेतो. पण उन्हात सुकवलं की घोटाळा झाला. कारण मित्रांनो, हे जीवाणू आहेत. जीवाणू उन्हाच्या संपर्कात आले की ते मरायला सुरुवात होते. म्हणून बियाणे हे सावलीतच सुकवावे. एकदा बियाणे सुकले की ते पेरणीसाठी तयार झाले. लक्षात घ्या, बियाणे सावलीत चांगले सुकल्यानंतरच ते पेरणीसाठी वापरावे. बीज प्रक्रिया केलेले हे बियाणे आता लढवय्ये झालेलं आहे. मातीच्या कुशीत जाऊन आपल्या उगवण्याची लढाई लढण्यासाठी ते आता सज्ज झाले आहे, हो की नाही? आता मित्रांनो, लक्षात घ्या, बीज प्रक्रिया केलेलं बियाणं हे आपण जेवढ्या लवकर पेरणीसाठी वापरू तेवढे चांगले. लगेच पेरणी करणे शक्य नसल्यास जास्तीत जास्त 3 ते 4 तासाच्या आत हे बियाणं पेरणीसाठी वापरावं. त्याचं काय आहे ना, की बीज प्रक्रिया करताना जीवाणू सक्रिय होतात. त्यानंतर त्यांना 2 ते 4 तासाच्या आत जमिनीत सोडणं गरजेचं असतं. अन्यथा खायला काही न मिळाल्यामुळे त्यांची संख्या कमी व्हायला सुरुवात होते. आलं लक्षात? तर मित्रांनो, भाताच्या बीज प्रक्रियेबाबत आपण सविस्तर माहिती घेतली. बीज प्रक्रिया केल्यामुळे काय काय फायदे होतात आणि म्हणूनच बीज प्रक्रिया करणे किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. बीज प्रक्रियेचे फायदे: नंबर 1, बियाण्याची उगवण क्षमता वाढते. नंबर 2, पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 3, बुरशीनाशकावर भविष्यात होणाऱ्या खर्चात बचत होते. नंबर 4, जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना हव्या त्या स्वरूपात उपलब्ध व्हायला मदत होते. नंबर 5, ॲझोटोबॅक्टर सारख्या जीवाणूमुळे हवेतील नत्र स्थिर व्हायला मदत होते. यामुळे रासायनिक खतावर भविष्यात होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते. उत्पादन वाढण्यासही मदत होते. मित्रांनो, एवढी फायदेशीर अशी ही बीज प्रक्रिया करण्यासाठी फारसा वेळही लागत नाही. जर तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया पेरणीआधी 1 दिवस केली तर 1 तासभर आणि जैविक बीज प्रक्रिया पेरणीच्या दिवशी केली तर 30 मिनिटे, बस झालं. चला, या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. सुरुवातीला आपण पाहिलं, बीज प्रक्रिया म्हणजे जणू बियाण्याचं लसीकरणच आहे. प्रथम रासायनिक व त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर बीज प्रक्रिया करण्याची प्रत्यक्ष कृती आपण पाहिली. बीज प्रक्रिया केलेलं बियाणं लवकरात लवकर पेरण्यासाठी वापरावं याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. आणि शेवटी बीज प्रक्रियेचे फायदेही पाहिले. मग आता भात पीक लावण्याआधी न विसरता बीज प्रक्रिया करा आणि आपल्या बियाण्याला पूर्ण तयारीनिशी मातीच्या हवाली करा. मग तुम्हीच बघाल, किडी, रोग, बुरशी या सर्वांशी 2-2 हात करत तुमचं पीक कसं जोमदार वाढेल आणि ही काळी आई व निळे आकाश त्याकडे कसं अभिमानाने पाहिल.